Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Good morning to all of you. देवाची स्तुती असो तुम्हा सर्वांना. गुड मॉर्निंग. I believe that you are all well, all happy, and all excited for the Sunday worship. आणि माझी खात्री आहे की तुम्ही सर्व व्यवस्थित आहात, सुखरूप आहात आणि आजच्या सकाळची स्तुती आराधना करण्यासाठी तुम्ही सर्वजण तयार आहात आणि उत्साही आहात. Amen. As we are starting the first service of today morning, let's have a word of prayer. आज सकाळी आपण सकाळची भक्ती, पहिली भक्ती सुरू करण्याआधी त्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace, Lord. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या दयेच्या सिंहासनापाशी आम्ही येतो. Father God, we thank you for this fresh new day in our lives. हा सुंदरसा दिवस, ताजा दिवस तुमच्या आयुष्यात जोडला त्याबद्दल तुझे आभार मानतो. Father God, we thank you for all the things that you have done in our lives so far, O God. आणि इथपर्यंत येऊपर्यंत तू आमच्या जीवनामध्ये चांगल्या अशा गोष्टी केल्या त्याबद्दल तुझे आभार मानतो. Today morning, O Lord, we come into your presence and we surrender ourselves, O God. आज सकाळी आम्ही तुझ्या सानिध्यात येतो आणि स्वतःला तुला समर्पित करत आहोत. We give this service into your hands, O Lord. ही संपूर्ण सभा आज आम्ही तुझ्या हातात देतो देवा. And we pray to you, Holy Spirit. You lead us in the worship, you lead us in the word, and every prayer and everything that we do, which will glorify the Almighty God. पवित्र आत्मा, तुला विनंती करतो की देवाला गौरवण्यासाठी स्तुती आराधना जी करणार आहोत, जे वचन येणार आहे आणि जी काही गोष्ट आम्ही या सभेमध्ये करणार आहोत ती सर्व तू आशीर्वादित कर. Father God, we give ourselves and also all those who are joining with us now and later. Father God, bless all of us. आम्हाला आणि जे लोक इथे एकत्रित आलेले आहेत सभेसाठी आणि जे नंतर ही सभा बघणार आहेत त्या प्रत्येकाला ख्रिस्त येशूमध्ये तू आशीर्वादित कर. We cancel all the obstacles, let it be technical or any other kind of obstacles from the evil, from the enemy. We cancel it in the name of Jesus. मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, इंटरनेटच्या इश्यूजला, तांत्रिक बिघाडांना आज आम्ही येशूच्या नावात धमकावून लागतो. And once again, O Lord, we give this service into your hands. आणि पुन्हा एकदा ही संपूर्ण सभा आज आम्ही देवा तुझ्या हातात देत आहोत. In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. Amen. Amen. Hallelujah. Praise the Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. So are you ready to worship the Kings of Kings and the Lord of Lords today morning? आज सकाळी तुम्ही तयार आहात का राजांच्या राजाला Hallelujah. प्रभूला स्तुती आणि Hallelujah. आराधना देण्यासाठी? Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जान, मैं जो मेरे होता था तूने डाली मुझमें जान. तेरा प्यार है महान, तेरा प्यार है जान, मैं जो मेरे होता था तूने डाली मुझमें जान. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जयकार.
है आज सवेरे उसकी स्तुति और उसकी आराधना करने में। Hallelujah. If you are happy and if you are ready to praise the Kings of Kings and the Lord of Lords today morning, say Amen. Say I am ready. Hallelujah. Praise the आणि Lord. आज सकाळी तुम्ही राजाच्या राजाची प्रभूची स्तुती आराधना करण्यासाठी तयार आहात तर म्हणा आमेन. हालेलुया. आणि मी आज तयार आहे Praise the स्तुती Lord. आराधना करण्यासाठी. Hallelujah. We are going to have at 11:30 a special service. आणि 11:30 वाजता एक विशेष सभा असणार आहे. We are going to have a special guest speaker from South Africa. आणि साऊथ आफ्रिकेमधून आपले विशेष गेस्ट जे आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे. Bishop Christy Lazarus Goinsamy, he is the founder of High Calling Ministry. आणि हाय कॉलिंग मिनिस्ट्रीचे बिशप क्रिस्टी लाझरस गोविंद स्वामी हे या पेजवरती आपल्या पेजवरती येणार आहेत. And he is going to preach, share a powerful, life-changing, transforming word of God. आणि देवाचं सामर्थ्याने भरलेलं वचन ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे. त्या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाचे जीवन बदलून जाणार आहे. So stay tuned with us at 11:30. तर आमच्या बरोबर एकत्रित या 11:30 वाजता आपण सर्व मिळून त्या सभेसाठी एकत्रित येणार आहोत. Amen. Hallelujah. I have been so blessed with this wonderful man of God. आणि या देवाच्या मनुष्याद्वारे मी खूप आशीर्वादित झालेलो आहे. And I'm sure you are also going to be blessed. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही सुद्धा त्यांच्या वचनाद्वारे आशीर्वादित The होणार. reason I am making this announcement at the beginning of this service, आणि या सभेच्या सुरुवातीलाच मी ही घोषणा करत होतो. the reason is because you have time, so you can share the information, you can tell in your network about the 11:30 service. हे सुरुवातीला सांगण्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमचे जे कोणी मित्र परिवार असतील त्यांना तुम्ही ही लिंक शेअर करू शकता, जेणेकरून तुम्ही जसं येणाऱ्या वचनाने आशीर्वादित होणार आहे तसं तुमच्या आजूबाजूचे लोक पण तुमच्याद्वारे And आशीर्वादित. in this service, we are going to have only word. आणि पुढच्या सभेमध्ये फक्त वचन असणार आहे. Hallelujah. Only pastor and bishop is going to speak in that meeting. आणि पुढच्या सभेमध्ये फक्त बिशप आपल्याला वचनाची सेवा करणार आहेत. Hallelujah. Let's continue to worship the Kings of Kings and the Lord of Lords. Hallelujah in this service. Hallelujah. स्तुती आराधनेकडे पुन्हा एकदा आपलं लक्ष केंद्रित करूया. Hallelujah. Praise the Lord. Glory. Hallelujah. Glory. Glory. Hallelujah. तेरा प्यार महान, तेरा प्यार जहां, मैं जो पहले बुझा था तूने डाली मुझमें जान. तेरा प्यार महान, तेरा प्यार जहां, मैं जो पहले बुझा था तूने डाली मुझमें जान. तेरा बोलूं दिल में तेरी जयकार, तेरा बोलूं दिल में तेरी जयकार, जयकार, जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ किया, Him and exalt Him. Hallelujah. 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 Sister Priya, Sister Sunaina, we welcome you. Brother Pritam, we welcome you. ब्रदर प्रीतम तुमचं स्वागत आहे. सिस्टर सुनैना, सिस्टर प्रिया तुमचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. We're facing some internet and power issues today morning.
आणि आज सकाळी आमचा लाईटचा आणि इंटरनेटचा काहीतरी इश्यूज आहेत, But समस्या the आहेत reason there are some delays that are taking place. आणि म्हणून थोडासा यायला उशीर झालेला आहे. Brother Sunil from New Delhi, we welcome you. ब्रदर सुनील न्यू दिल्ली मधून आहे, तुमचं पण स्वागत आहे. Hallelujah. Praise the Lord. Continue to worship Him and praise Him. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. As we, praise Him, as we worship Him, as we surrender Him, we feel so empowered, we feel so energetic, we feel so happy, isn't it? आमेन. जेव्हा आपण त्याच्या सानिध्यामध्ये येतो, त्याची स्तुती आराधना करतो, तेव्हा तो आपल्याला नवीन शक्तीने, सामर्थ्याने भरतो आणि तो आपल्याला भरपुरीने असा आनंद देतो. Hallelujah. That is the power of God's presence. आणि हेच देवाच्या सानिध्याचं सामर्थ्य आहे. Some places you go, you feel lonely. Some places you go, you feel so, depressed. Some places you go, you feel so sad. But when you come in the presence of God, you feel so empowered, so energetic, and so happy. Hallelujah. जेव्हा काही ठिकाणी जातो त्या
ठिकाणी आपल्याला उदासता वाटते, एकटेपणा वाटतो, निराशा वाटते. पण जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येता तेव्हा सर्व उदासता, सर्व निराशा निघून जाते आणि सर्व दुःखाचं परिवर्तन हे आनंदामध्ये होतं. That is the power of the presence of God. आणि तेच देवाच्या सामर्थ्याचं, त्याच्या सानिध्याचं सामर्थ्य आहे. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus.
as we are praying today morning, आज सकाळी जसं आपण स्तुती आराधना करत आहोत, I request you all to open your mouths and start praising Him in your own languages and the way you feel. Just get connected. Just communicate with Almighty God today morning. मी Hallelujah. तुम्हाला विनंती करू इच्छितो की आज आपण आपले सर्वजण मुख उघडूया, त्या देवाला धन्यवाद देऊया, त्या देवाची स्तुती आराधना करूया. ज्या भाषेमध्ये तुम्हाला येतं ती भाषा तुम्ही वापरा आणि त्या भाषेमध्ये त्या देवाचा महिमा वर्णा, त्याला स्तुती आणि आराधना द्या. You are in your individual rooms, maybe you are outside, maybe in your vehicles, maybe in your offices, but I request you all to enjoy His presence because His presence is all over today morning. Hallelujah. आज मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तुमच्या घरात असाल, तुमच्या खोलीमध्ये, तुमच्या गाडीमध्ये, तुमच्या ऑफिसेस मध्ये असाल, जिथं कुठं तुम्ही असाल, त्या देवाला स्तुती आराधना द्या, कारण त्याचं सानिध्य आज आपल्या सर्वांमध्ये उतरून आलेलं आहे. त्याच्या सानिध्याने आपला संपूर्ण जागा भरून गेलेली He आहे. wants to bless you, He wants to anoint you, and He wants to make you a person that He wants you to be forever. Hallelujah. Praise आणि the Lord. आज त्याला तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे, तुम्हाला नवीन अभिषेकाने पुन्हा एकदा भरायचं आहे. तुम्ही आज जी व्यक्ती आहात त्या व्यक्तीचं परिवर्तन त्याला आज करायचं आहे. आज त्याचं सानिध्य आपल्या सर्वांमध्ये उतरून आलेलं आहे. आज आपलं मुख शांत न ठेवता आपण त्याला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती आराधना करूया. He has started healing His people. आमेन. त्याच्या लोकांना आरोग्य त्याला सुरुवात He केली has आहे. started delivering His people. आज त्याच्या लोकांना तो सुटका द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे. मोकळीकता द्यायला सुरुवात केली He has आहे. started anointing His children. आणि Hallelujah. त्याच्या लेकरांना अभिषेक करायला त्यांनी सुरुवात केलेली He आहे. has started filling His people with His joy and His happiness. Hallelujah. त्याने त्याच्या लोकांना नवीन आनंदाने भरायला सुरुवात केलेली आहे. Hallelujah. Come on, come on. If you want to receive His all blessings, His all benefits, surrender yourselves. Open your mouth and start praising Him, worshiping Him. Start telling God, I need you. I want you. I'm ready to receive you today morning. आणि त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला जर भरायचं आहे, त्याने केलेले सर्व फायदे तुम्हाला त्याचे घ्यायचे असतील, तर तुम्ही आज शांत न बसता त्याची स्तुती आराधना करा, त्याला धन्यवाद द्या. आणि आज तो तुम्हाला आरोग्य देण्यासाठी तयार आहे, तुम्हाला सुटका देण्यासाठी तयार आहे, तुम्हाला ती मोकळीकता देण्यासाठी तयार आहे. आज तुम्ही ते स्वीकारण्यासाठी स्वतःच्या अंतःकरणाची तयारी करा, ते Praise the स्वीकारा. Lord. Thank you, Jesus. Hallelujah. यीशु तेरे प्यार में मैंने सब कुछ पा लिया. तेरे प्यार में सब कुछ पा लिया. तेरे पीछे हम चले.
छोड़ने के लिए तैयार है? How many of you are ready to follow Jesus, to go after him and will not turn back? Hallelujah. किती जण त्याच्या पाठीमागं पडण्यासाठी आज तयार आहेत आणि मी परत पाठीमागं कोणाला पडायचं नाहीये तर त्याच्या मागे चालायचं. Hallelujah. How many of you are ready? Hallelujah. तुमच्यापैकी किती जण आज तयार If आहेत? you're ready, say amen. Yes, I am ready to follow Jesus completely. आणि जर तुम्ही तयार आहात तर म्हणा मी येशूच्या मागे पूर्णपणे चालण्यासाठी आज तयार आहे. I will not turn back. आणि मी मागे वळून पाहणार नाही. No matter what happens, I will not turn back. आणि माझ्या जीवनामध्ये काही परिस्थिती येऊ द्या पण मी मागे वळून पाहणार नाही. Let any kind of obstacle come, I will face it. Not just face it, but I will overcome on it. आणि माझ्या मार्गात किती अडचणी आल्या अडथळे आले तरी मी मागे वळून पाहणार नाही तर मी त्याच्या सोबत चालणार आहे. सामोरे जाईल. त्याच्या सामोरे जाईल. Hallelujah. त्याच्यावरती मात कर. आमेन. आणि त्याच्यावरती Hallelujah. Amen. Hallelujah. No matter what happens, let sickness come, let financial problem come, let criticism come, whatever may come, I will not turn back. This is our commitment today morning. आणि Hallelujah. आज सकाळी आपण त्या देवाशी हीच कमिटमेंट केली पाहिजे. ते म्हणजे माझ्या जीवनामध्ये आजारपण येऊ द्या, मला आर्थिक अडचणी येऊ द्या, माझ्या जीवनामध्ये कुठली परिस्थिती असू द्या, कोणी मला नावं ठेवू द्या किंवा माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलू द्या, पण मी मागे वळून पाहणार नाही तर मी त्या देवाच्या मार्गात चालणार आहे. त्याच्या मागे मी चालणार आहे आणि मी मागे कधी वळून पाहणार नाही. Hallelujah. Hallelujah. How many of you are ready? आणि आज तुमच्यापैकी किती जण How many of you want to follow him completely? 100%. आणि 100% त्याच्या मागे चालण्यासाठी किती जण असतात? Hallelujah. Believe me, God is a God who expects not many things from us, but he expects a committed life from us. Hallelujah. आणि देव आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा करतो. जास्त काही अपेक्षा करत नाही. त्याची फक्त एवढीच इच्छा आहे की आपण त्याच्या मागे चालावं. Hallelujah. A committed life, a life of commitment. आणि आपण त्याला कमिटमेंट द्यावी की आपण त्याच्या मार्गावर चालणार आहोत. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. इस गीत को हम फिर से एक बार गाएंगे. यीशु तेरे प्यार में. Hallelujah. Praise the Lord. Thank you.
येशू ख्रिस्ता या सुंदरशा सकाळसाठी मी तुझे आभार मानतो. Holy Spirit, thank you for leading us in the worship. पवित्र आत्मा तू आम्हाला स्तुती आराधनेमध्ये चालवलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. Father God, thank you for accepting the praise and worship that we have offered you today. ते स्वर्गीय पित्या, स्तुती आराधना आम्ही जी तुझ्या समोर सादर केलेली आहे ती तू मान्य केली, त्याबद्दल तुझे आभार मानतो. Father God, we ask your Holy Spirit guidance in the coming word also. आणि देवा आज विनंती करतो की तुझ्या पवित्र आत्म्याला आम्हाला वचनामध्ये चालवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी तू पाठव आणि तू त्याला Let the word, let the message come from the heart and from the mind of Almighty God. आणि येणारं वचन जे आहे ते देवाच्या अंतःकरणापासून आणि विचारांपासून असू दे. Let you be glorified through the word that is going to come, O God. येणारे जे वचन ते वचनाद्वारे केवळ तू उंचावला जा आणि तू गौरवला. Let the lives of the people, let the lives of the viewers, let the life of the listeners be transformed, directed and changed in the name of Jesus. येणाऱ्या वचनाद्वारे जे लोक आज ही सभा बघत आहेत, जे नंतर बघणार आहेत, त्या प्रत्येकाचा अंतःकरण बदलू दे आणि विशेष करून त्यांच्या जीवनासाठी एक नवीन मार्ग या वचनाद्वारे येशूच्या नावात मिळू दे. In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो म्हणतो. Amen. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. So greetings to you all in the wonderful and mighty name of Lord Jesus Christ our Savior. आणि येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात तुमच्या सर्वांचं मी ख्रिस्त येशू मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. I'm so glad, I'm so delighted to share the word of God to you all today morning. आणि आज सकाळी देवाचं अद्भुत असं वचन तुमच्या पुढे सांगण्यासाठी मी खरंच उत्साही आहे. You know, while I was praying, preparing, meditating on this topic in last 3 weeks. आणि गेले 3 आठवडे या वचनाद्वारे आणि जो वचनाचा विषय आहे त्याच्यावरती मी मनन करत होतो, प्रार्थना करत होतो. You know, during that time, as I was meditating, as I was reading, as I was thinking, I was feeling that I am walking more in light and no more in darkness. आणि जसं मी या वचनाची तयारी करत होतो, गेले 3 आठवड्यापासून मनन करत होतो, त्याचा अभ्यास करत होतो, प्रार्थना करत होतो, तर मला स्वतःला हे जाणवत होतं की मी त्या देवाच्या प्रकाशात अधिक आणि अधिक चालत आहे. Hallelujah, hallelujah. As you all know that we are meditating and we are in the series of message called as Walking in God's Light. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की गेल्या 2 आठवड्यापासून आपण एक सिरीज रन करत आहोत, ती चालवत आहोत आणि त्याचं शीर्षक हे आहे की परमेश्वराच्या प्रकाशात चालणे. And as we are entering into the message, I would like to quickly just revise in 5 minutes the part 1 and the part 2 so that you can have a link to all the 3 messages, the third part that we are going to have today. जसे या वचनाचा अभ्यास करण्याआधी पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागात काय झालं त्याची उजळणी आपण थोडक्यात करूया, जेणेकरून तिसरा भाग सांगत असताना तो तुम्हाला कळेल, तो तुमच्या लक्षात But येईल. those who have joined for the first time, believe me that you will also be blessed even though you have missed the first 2 parts. You can as well watch them on the YouTube or also go on our page and you can have them. But even in the third part, God have really kept His wonderful blessings for all of us. आणि जे पहिल्यांदाच या पेजवरती आलेले आहेत, माझा विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही या तिसऱ्या भागात निश्चितच आशीर्वादित होणार आहात. आणि नंतर जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही आमच्या पेजवरती जा, YouTube वरती पहिला भाग आणि दुसरा भाग पहा, जेणेकरून त्या भागाने पण तुम्ही आशीर्वादित होताल. आणि हे तिसरा भाग सुरू करण्याआधी 2 भागाची उजळणी करण्याचे हेच कारण आहे. 2 भागांमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या अधिक चांगल्या पद्धतीने तिसऱ्या भागात काय घडणार आहे ते तुम्हाला कळून यावं म्हणून उजळणी आपण थोडक्यात करूया. So the theme was, the main scripture on which this message was builded was from Isaiah chapter 2 and verse 5. Isaiah chapter 2 and verse 5. Prophet Isaiah is saying, "O house of Jacob, come, let us walk in the light of the Lord." आणि परमेश्वराच्या प्रकाशात चालणे याच्यासाठी आपण एक वचन पाहत होतो आणि तो वचन या शीर्षकाचा जो पाया आहे तो म्हणजे या
चल ये आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. The prophet Isaiah is saying here, O house of Israel, O house of Jacob, come let us walk in the light of the Lord. आणि यशाया संदेष्टा जो आहे तो इस्रायल लोकांना सांगत आहे की चला आपण देवाच्या परमेश्वराच्या प्रकाशात It is चालू. an open invitation to all to walk in the light. आणि ज्या लोकांना प्रकाशात चालण्याची इच्छा आहे त्या प्रत्येकाला यशाया संदेष्टा आमंत्रित करत आहे. And I'm sure those who are being, following the scriptures, those who are praying, meditating on the word of God, that shows that you love to walk in the light and you hate the darkness. जे वचन वाचतात, जे वचनाचा अभ्यास करतात आणि त्यांची सर्वांची माझी खात्री विश्वास आहे की त्या प्रत्येकाला त्या प्रकाशात चालायचं आहे, त्यांना त्या अंधकारात राहायचं नाहीये. And today morning, one more time, in the third part and in the last part of this message, I would like to give you an open invitation that, my friends, children of God, brothers and sisters, you have an open invitation from Almighty God to walk in His light. आणि तिसऱ्या भागाची सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सर्वांना आमंत्रित करायचं आहे, माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, माझ्या मित्रांनो आणि सर्व देवाच्या लोकांनो, की चला आपण सर्वजण जाऊन त्या प्रकाशात चालूया. Hallelujah. If you are ready to walk in the light of the Lord, somebody will say, yes, I am ready to walk in the light of the Lord. आणि जर Hallelujah. आज सकाळी तुम्ही त्या प्रकाशात चालण्यासाठी तयार आहात तर तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता की होय, आम्ही त्या प्रकाशात चालण्यासाठी तयार What आहोत. you are going to do, you must believe in that first. आणि तुम्ही जी गोष्ट किंवा जी क्रिया करणार आहे त्याच्यावरती अधिक तुम्ही विश्वास ठेवला And पाहिजे. if you are believing that, it's very important to confess what you believe. आणि ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते तुमच्या मुखाने कबूल करणं हे पण गरजेची So if गोष्ट you आहे. want to walk, means if you want to take an action, you must believe, and if you are believing, you must confess. जर तुम्हाला चालायचं आहे तर तुम्हाला आधी क्रिया करणं गरजेचं आहे आणि ते क्रियेबरोबर तुम्हाला ते मुखाने कबूल करणं पण गरजेचं आहे. So we have seen that after the invitation, that we have also seen that the history of the light. आणि जसं त्याने यशाया संदेष्टाने आमंत्रित केलं त्याच्यानंतर आपण हे पाहिलेलं आहे प्रकाशाचा इतिहास काय आहे. What is the history of the light? आणि प्रकाशाचा इतिहास काय आहे. History of the light is God is the creator of the light. आणि प्रकाशाचा इतिहास हाच आहे की देव प्रकाशाचा निर्माण करतो. Amen. In the book of Genesis, it is mentioned that God created the light. आणि उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की देवाने प्रकाश निर्माण केला. Now, the one who is a creator of the light, he has to be, and he is full of light, isn't it? आणि ज्याने प्रकाशाची निर्मिती केलेली आहे तो स्वतः तेवढा प्रकाशमय पाहिजे. Hallelujah. And our God is full of light. आणि आपला देव हा देव आहे की जो पूर्णपणे प्रकाशित आहे. Hallelujah. Praise the Lord. Prophet Habakkuk says that our God have the garments. He covers himself with the garments of light. आणि हबक्कूक संदेष्टे जे आहेत ते म्हणतात की त्याने प्रकाशाचा पोशाख परिधान केला. Hallelujah. Praise the Lord. Amen. So, who is the creator of the light? आणि प्रकाशाचं निर्माण करता कोण आहे. God is the creator of light. देव आपल्या प्रकाशाचं निर्माण If करता he is आहे. the creator of light, means he is full of light. आणि जर तो प्रकाशाचं निर्माण करता आहे तर तो संपूर्ण प्रकाशित असा देव आहे. And if he is full of light, means he is wearing the garments and he has covering on him of light. आणि तो Hallelujah. प्रकाशाने भरलेला आहे म्हणजे त्याने प्रकाश हा पोशाख म्हणून परिधान केलेला Last Sunday we moved on to the next part of the message. आणि गेल्या रविवारी आपण दुसऱ्या भागात गेलो होतो. And what was the message of last Sunday? That even after knowing the history of light, even after knowing that God is a God of light, even after having an open invitation, there are some people still who prefer to walk in darkness. आणि दुसरा भाग आपण गेल्या रविवारी पाहिला होता की आपल्याला माहिती आहे आपला देव हा प्रकाशाने भरलेला देव आहे आणि आपल्याला ठाऊक आहे त्याच्याकडे प्रकाश आहे, तरी काही लोक असे आहेत की ज्यांना अंधकारात राहायला आवडतं. There are people who prefer to live in darkness. आणि त्यांना आवडतं ते अंधकारातच राहणं
राहण्यासाठी. You know, if you enter some homes, you will feel you will see the darkness is there. आणि काही घरांमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला तिथं अंधकार जाणवतो. Now, saving energy, I am not talking about that darkness. आणि आपलं पॉवर सेव्हिंग करणं म्हणजे अंधकारात राहणे असं नाहीये. I am talking about the people who feel and who love and who continue to walk in darkness even after knowing about the light and even after having the invitation about walking in light. आणि प्रकाश त्यांना माहिती असताना, त्यांना आमंत्रित केलेला असताना पण काही लोकांना त्या अंधकारात बसून राहायला, तो अंधकारात तिथेच राहण्यासाठी सदैव आवडत असतं. You know, in 2 Corinthians chapter 4 and 4 we read last time, Apostle Paul says that whose minds the God of this age has blinded, who do not believe, lest the light of the gospel of the glory of Christ, who is the image of God, should shine on them. Apostle Paul is talking about such type of people who prefer or who love to walk in the darkness, and the reason is that the God, he is saying, of this world has blinded their minds and hearts. आणि दुसरे कोरिंथीकरास पत्र याचा 4 अध्याय 4 वचन याच्यामध्ये प्रेषित पौल असं लिहित आहेत की त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या देवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. Yes, as I gave you the example about a tunnel last time, आणि जसं गेल्या वेळेस मी तुम्हाला बोगद्याचं उदाहरण दिलं होतं, that when you are on a journey, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रवासाच्या मार्गावरती असता, sometimes you go through a tunnel, तेव्हा तुम्ही त्या बोगद्यातून जात and असता when you pass through a tunnel you can suddenly feel the darkness in that. आणि त्या बोगद्यातून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला आजूबाजूला अचानक अंधकार जाणवतो. And when you are going through that tunnel usually is a temporary tunnel. आणि जो बोगदा आहे तो थोड्या वेळासाठीच तिथे असतो. But after the tunnel, when you know end that crossing of the tunnel, you will suddenly feel and you will suddenly see the big light. आणि त्या बोगद्यातून जेव्हा तुम्ही बाहेर येत असता तेव्हा अचानकपणे तुम्हाला प्रकाशाची किरण दिसायला लागतात. And we have received in a similar way that when we were walking through the tunnel, through the darkness in our life, suddenly at the end we saw Jesus. We saw the light coming in our lives. आणि जसं आपण आपल्या जीवनात अंधकारातून जात असतो आणि आपण आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केल्यानंतर तो प्रवास कुठेतरी संपत येताना आपण अचानक आपल्याला प्रकाश जाणवतो, तो म्हणजे येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा प्रकाश. Jesus said that I am the light of the world. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी जीवनाचा प्रकाश आहे, मी जगाचा प्रकाश आहे. I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. So people who prefer to live in the dark tunnel, in the darkness of the life, for them Jesus is the light and you must receive Jesus to have a light in your life. आणि ज्या लोकांना अंधकारात राहायला आवडतं किंवा जे लोक अंधकारात आहेत त्यांनी आज येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा, कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे की मी जगाचा प्रकाश We आहे. have also seen that what does light symbolizes? Light symbolizes wisdom. आणि आपण पाहिलेलं आहे की जे प्रकाश आहे ते कशाचं प्रतीक आहे, तर ते ज्ञानाचं We प्रतीक have आहे. also seen that the person who have a light from God in his life, he is a wise person. आणि आपण पाहिलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश आहे तो हुशार किंवा ज्ञानी असा व्यक्ती आहे. The person who has a light, who have a light of God in his life, he is a person who is happy. आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश आहे ते लोक आनंदी आहेत. The people who have a light of God in their life are the people who enjoy the sweetness of God. आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये देवाचा प्रकाश आहे त्यांच्या जीवनामध्ये देवाची मधुर अशी गोष्ट आहे. Hallelujah. Bible says that the word of God is a lamp, is a light for my life. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. We'll open Psalms 97 and verse 11. Psalms 97 and verse 11, it says, light is sown for righteousness and the gladness for the upright in heart. आणि स्तोत्र संहिता 97 याचा 11वा अध्याय 11व वचन, नीतिमानासाठी प्रकाश म्हणजे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष. So why is the light
given to a believer. Why God wants us to be in a light? Why Isaiah prophet is giving us the invitation of light? आणि एक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देवाने प्रकाश का दिलेला आहे, का आणलेला आहे, And why Isaiah prophet is giving the invitation for the light? आणि यशाया संदेष्टा आपल्या सर्वांना का आमंत्रित करत आहे? Because he says that if you have a light in your life, then only all these things, wisdom, then joy, sweetness, all these things will come in your life if you have a light in your life. आणि जर तुमच्या जीवनामध्ये जर प्रकाश असेल तर तुम्हाला ज्ञान मिळणार आहे, आनंद मिळणार आहे आणि तुम्ही त्या प्रकाशात चालणार आहात. Hallelujah. He also says, in Psalms 119 verse 105, 119 verse 105, your word is a lamp to my feet and a light to my path. Amen. Hallelujah. स्तोत्रसंहिता 119 आणि 105 वचन. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. So Lord's word is a light for me, for my path, for my journey, for my day-to-day walk of life, in my decisions, in everything that I do. आणि देवाचं वचन जे आहे ते माझ्या पावलांसाठी, माझ्या मार्गासाठी प्रकाश असा आहे. मी प्रवास करतो त्याच्यासाठी, ते प्रकाशासाठी. माझ्या जीवनामध्ये मी जे काही डिसिजन्स घेतो त्या प्रत्येक डिसिजन मध्ये ते माझ्यासाठी प्रकाशासाठी आहे. मी माझ्या जीवनामध्ये जी कुठली गोष्ट करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचं वचन माझ्यासाठी प्रकाश सारखं आहे. Everything you put God's word into it, everything that you do, let it be your marital decisions. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करा, ते तुमचं वैवाहिक जीवन असेल, or let it be the decision about marriage. आणि तुम्हाला जर लग्न करायचं तुम्ही विचार करत असाल त्याच्यासाठी असेल, let it be the decision about job. तुमच्या नोकरी घेण्यासाठी काही, let it be the decision from switching to job and starting a business. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत असाल किंवा विचार करत असाल त्याच्यासाठी पण, आणि व्यवसायात उतरणार असेल त्याच्यासाठी पण, if you are planning to relocate, shift from one place to another place, आणि एका भागातून दुसऱ्या भागात जर तुम्ही स्थलांतर करणार असाल त्याच्यासाठी पण, if you are planning to take the decision about your children's education, आणि तुम्ही तुमच्या लेकरांच्या शैक्षणिक विचार करत असाल, त्यांनी कुठं शिक्षण घ्यावं त्याच्या संबंधी काही विचार असतील, decisions about the marriages about your children, आणि तुमच्या लेकरांचे जर तुम्हाला विवाह करायचे असतील, लग्न करायचे असेल त्याच्यात तुम्ही विचार in करता, everything you put the word of God in that. आणि या सर्व गोष्टी विचार करत असताना या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही देवाचं वचन पेरलं पाहिजे. Because the word of God will bring light to that, and the word of God will change that situation to a light. कारण प्रत्येक निर्णयामध्ये जेव्हा तुम्ही देवाचं वचन टाकता तेव्हा ते देवाचं वचन त्या विचारांमध्ये एक प्रकाशासारखं असतं. Hallelujah. My dad used to always give me an example when we used to have a family prayer. आणि माझे वडील जे होते जेव्हा आमचे कौटुंबिक प्रार्थना व्हायचे तेव्हा ते नेहमी एक उदाहरण मला द्यायचे. And he used to always give me an example of a delicious dish. आणि ते नेहमी मला एक स्वादिष्ट जेवणाबद्दल सांगायचे. And he used to tell me that if Satish, if this curry or if this menu is being prepared so nicely, it's cooked well, or maybe it is fried well, and everything is added, all the spices and whatever is required you have added in that. आणि माझे वडील नेहमी सांगायचे की हे स्वादिष्ट जी करी आहे त्याच्यामध्ये तू सर्व प्रकारचे मसाले टाकले, सर्व प्रकारचे चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये उत्तम अशा गोष्टी टाकल्या. But if by mistake if you forget to put salt in that, पण तू त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जर विसरला, everything will go for a loss. तर हे सर्व गोष्टी जी आहे, सर्व करी जी आहे ती व्यर्थ होऊन जाणार आहे. You will not be able to enjoy it even one spoon. तू त्याचा एक चमचा सुद्धा ती खाऊ शकणार नाही. When you put a salt in a particular menu or a dish, आणि विशिष्ट प्रकारचे जे स्वादिष्ट जेवण आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठलंही जेवण असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकलं, it gives a taste to that, isn't it? त्याला एक स्वाद येतो. So whatever decisions in your day-to-day life there are, whatever, as I listed just now, so many different types of decisions. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे निर्णय घ्या, जसं मी तुम्हाला आधी सांगितले कुठले निर्णय, कुठल्याही प्रकारचे ते निर्णय असू द्या, you put word of God into that. त्या निर्णयामध्ये तुम्ही देवाचं Let वचन me tell you, टाका. it will change
the situation, let me tell you, it will change the entire scope of that particular thing. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय ते संपूर्णपणे बदलून टाकणार आहे आणि त्याचं ते परिवर्तन चांगल्या अशा गोष्टींमध्ये ते करणार आहे. So now we are entering into the third part of today's message. आणि आजचा जो तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये आपण आता जाणार आहोत. So the first two part I did the revision briefly. आणि पहिल्या दोन भागाची उजळणी मी थोडक्यात केली Now आहे. after having all this, light with us, आणि एवढा सर्व प्रकाश आपल्यामध्ये now if you have started walking in light and if you have gained so much of light from the Lord, what are you going to do with that light? आणि तुम्हाला तो प्रकाश प्राप्त झाला, खूप सारा प्रकाश जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुम्ही त्या प्रकाशाचं काय करणार आहात? I have a library in my home. आणि माझ्या घरामध्ये माझी स्वतःची एक ग्रंथालय आहे. And when I look at the library, there are hundreds and hundreds of books. आणि त्या ग्रंथालयामध्ये शेकडोनी पुस्तकं आहेत. Different types of books. आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. And somebody visited my home a couple of days back. आणि काही दिवसांपूर्वी माझ्या घरी कोणी पाहुणे आले होते आणि त्यांनी माझं ग्रंथालय पाहिलं. And then I showed them my library. आणि माझं ग्रंथालय त्यांनी पाहिलं. And then they said, what all these books are about? आणि मग त्यांनी मला विचारलं ही सर्व पुस्तकं कसल्या I प्रकारची told them पुस्तकं this आहेत? all books are related to the word of God. आणि मी मग त्यांना सांगितलं ही सर्व पुस्तकं देवाच्या वचनांची आहेत. They said, oh, so many books. मग त्यांनी आश्चर्य केलं. ते म्हटले एवढे सारे पुस्तकं Different types of books. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची पुस्तकं Expensive books. आणि खूप महागडी अशी पुस्तकं Imported books. आणि बाहेरची पुस्तकं. Now, the question a person will have in his mind, what I am doing about all this reading, all this knowledge that I have? आणि मग त्या व्यक्तीला कदाचित प्रश्न पडला असेल की एवढे सर्व पुस्तकं मी वाचतो, एवढं सगळं ज्ञान मी प्राप्त करतो, या सर्व गोष्टीचं मी करतो काय? I share that. तर मी या सर्व गोष्टी शेअर करतो. Simple. If you want to increase, you need to learn to share. तुम्हाला जर वाढायचं आहे, तुम्हाला स्वतःची वृद्धी करून घ्यायची आहे, तर तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे. I read so much so that I can be benefited out of that and I can enjoy that. आणि या सर्व गोष्टी मी वाचतो, ही पुस्तकं वाचतो जेणेकरून मला ज्ञान प्राप्त होईल आणि मला आनंद मिळेल. And at the same time, I am in the position now to share it to others. आणि आता मी या मार्गावरती आलेलो आहे की या सर्व गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. Similarly, God has given an invitation to us to walk in the light. आणि तसंच देवाने आज आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्या प्रकाशात चालण्यासाठी. He has given us His word as a light. आणि त्यांनी त्याचं वचन दिलेलं आहे एक प्रकाश म्हणून He has आपल्याकडे. sent Jesus Christ as a light for this world. आणि या जगामध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताला जगाचा प्रकाश म्हणून पाठवलेला Now, आहे. with all this light, what I am going to do as a believer? पण हा सर्व प्रकाश जेव्हा देवाने मला दिला आहे तर एक विश्वासधारा म्हणून मी काय करतो या प्रकाशाचं? Apostle Paul gives the answer to this question to all of us. Apostle Paul says in Philippians chapter 2 verse 14 to 16. Philippians chapter 2 verse 14 to 16. Do all things without complaining and disputing, that you may become blameless and harmless, children of God without fault, in the midst of the crooked and perverse generation. Okay? Among whom you shine as lights in the world. Amen. आणि प्रेषित पौलनी या सर्व गोष्टीचं आपल्याला उदाहरण दिले. ते म्हणजे पौलाचं फिलिपिकरास पत्र याचा 2रा अध्याय 14, 15, 16 ही वचनं. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा, यासाठी की या कुटील व विपरीत पीडित तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. What is the purpose? आणि त्याच्यासाठी पर्पस काय आहे? The purpose is mentioned by Apostle Paul. आणि ते देण्यामागचं कारण उद्दिष्ट काय आहे हे प्रेषित पौलने आपल्याला सांगितलेलं आहे. But he's talking about some people. He's talking about the generation over here. पण तो काही विशिष्ट लोकांसाठी पिढीसाठी बोलत आहे. He is saying the crooked generation and the perverse generation. आणि तो 2 पिढ्यांसाठी बोलत आहे. दोन प्रकारच्या पिढ्यांबद्दल बोलत आहे. ती म्हणजे कुटील पिढी आणि विपरीत पिढी. We see around us.
आणि This आपण type of people, right? आपण आपल्या अवतीभोवती अशा प्रकारचे लोक बघतो They may be technically, they must be very sound, very expert. आणि ते तांत्रिक दृष्ट्या कदाचित खूप हुशार असतील They are with the trend of the world. आणि जगाच्या Trend. पिढीने किंवा त्याच्या ट्रेंडने चालत असतील. They may be financially very sound. कदाचित आर्थिक दृष्ट्या ते खूप चांगले असतील Maybe they are famous also. आणि ते खूप त्यांचं नाव लौकिक झालेलं असेल. But that doesn't mean that they are the people what God expected and wanted to be. पण याचा अर्थ असा नाहीये की देव जे लोक निवडत आहेत की ज्या देवाच्या दृष्टिकोनातून जे लोक चांगले आहेत ते लोक आहेत. You know, I saw a boy on a bike a couple of years back. आणि काही वर्षांपूर्वी मी एक मुलगा बाईक चालवताना पाहिला And on his t-shirt it was mentioned that I want to get worse. आणि त्याच्या टी शर्ट वरती लिहिलेलं होतं की मला भयंकर व्हायचं आहे. I want to get worse. आणि त्याने त्याच्या टी शर्ट वरती लिहिलं होतं मला भयंकर व्हायचं I आहे. looked at that t-shirt. आणि मी त्या टी शर्ट कडे बघितलं Why in this world this guy want to get worse? आणि या जगामध्ये या व्यक्तीला भयंकर का व्हायचं आहे? Already the world is full of so many worse things. आणि या जगामध्ये अनेक अशा भयंकर गोष्टी We आहेत. see crime, we see violence, we see rape, we see murders, we see corruption, we see everything that is worse around us, right? आपण खून बघतो, भ्रष्टाचार बघतो, गुन्हेगारी बघतो, सर्व घाणेरड्या गोष्टी, भयानक गोष्टी आपण या जगामध्ये बघून पण या मुलाला अजून काय भयंकर व्हायचं. This boy had mentioned it on his t-shirt. आणि त्याने त्याच्या टी शर्ट वरती ते प्रिंट केलेलं होतं, लिहिलेलं होतं I want to get worse. मला भयंकर व्हायचं आहे. This is the crooked generation. आणि ही जी कुटील पिढी आहे This is the perverse generation. आणि ही जी पिढी आहे ती विपरीत पिढी God आहे. don't want people to die getting worse, but God wants those people who are getting worse to change, to transform and worship Him. आणि लोक अशा लोकांच्या शोधात नाही की जे कुटील आहेत जे विपरीत आहेत. देव अशा लोकांच्या शोधामध्ये नाहीये, तर उलट देव अशा लोकांना अशा कुटील आणि विपरीत गोष्टीतून त्यांना तो बाहेर काढायची त्याची इच्छा आहे. I was talking to a colleague of mine, आणि मी माझ्या कलिगशी जेव्हा बोलत होतो and he said that, you know, have you heard about this particular pop singer? आणि त्याने मला म्हटलं तू एक हा विशिष्ट पॉप सिंगर तुला माहिती आहे का? I said, no, I have not heard about him. आणि मी त्याला म्हटलो नाही मला He माहिती said, नाही. you know, when this guy is the most popular guy in the world today, you know, because his songs are played in the pubs and discos. आणि हा जो पॉप सिंगर आहे या जगामध्ये त्याच्या पिढीमध्ये खूप फेमस आहे आणि त्याचेच गाणे पब मध्ये किंवा डिस्को मध्ये सर्व ठिकाणी लावले The जातात. young people, millions of young people are crazy after him. आणि शेकडो लाखो असे लोक तरुण पोरं त्याच्या पाठीमागे वेडे झालेले I आहेत. said, what is the speciality about him? आणि मग मी त्याला विचारलं त्याचं वैशिष्ट्य काय He said आहे? he take drugs, तर त्याने सांगितलं तो ड्रग्स घेतो. and after he take drugs, जेव्हा तो ड्रग्स घेतो in that he sings his song. तेव्हा त्या ड्रग्सच्या नशेमध्ये तो ती गाणे गातो. In that addiction, in that influence of that drug, he sings. आणि त्या व्यसनामध्ये त्या ड्रग्सच्या नशेमध्ये तो गाणे And गातो he plays the music. आणि मग तो ते वाद्य वाजवतो. And when the other people who are hearing that, आणि जेव्हा बाकीची तरुण पिढी हे गाणे ऐकती, तरुण मुलं जेव्हा हे गाणे ऐकती, he's saying that you feel as if that you are also under the influence of that drug. आणि जेव्हा हे मुलं ते ऐकतात तेव्हा त्यांच्यावरती त्यांना असं वाटतं की जसं त्यांनी पण ते ड्रग्स घेतलेले आहेत. Are you with me? Are you listening? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? माझं ऐकत आहात काय? The influence of the demonic, of the evil work of somebody is influencing this generation of today. आणि जे सैतानी कार्य आहे, सैतानी चुकीच्या गोष्टी आहे, त्याचा प्रभाव जो आहे तो या पिढीवरती, या तरुण लेकरांवरती पडत आहे. And this generation is okay with that. आणि आजची पिढी त्याच्याबरोबर ठीक आहे म्हणून चालत आहे. They like to be in darkness. आणि त्यांना त्या अंधकारात राहायला आवडत आहे. They don't want to come out of it. आणि त्यांना त्या अंधकारातून बाहेर यायची इच्छा नाही. They are enjoying the darkness. आणि ते त्या अंधकाराचा आनंद घेत आहेत. You know, Proverbs chapter 4 and verse 19, it says, the way of the wicked is like a darkness. They do not know what makes them stumble. Proverbs 4 and 19, the way of the wicked is like darkness.
नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 19वे वचन. दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे, त्याला कशाची ठेच लागले हे त्यास कळत नाही. You know, they are so busy and they are so involved in that dark walking. Even though they stumble, they fall, they get hurt, they are not noticing, they are not realizing about it. आणि त्या अंधकारात इतके व्यस्त आहेत, तो अंधकार त्यांना एवढा आवडू लागलेला आहे, त्याचं सानिध्य त्यांना एवढा आवडू लागलाय की त्यांना ठेस लागते, ते पडत आहेत आणि त्यांना ते कळत नाही किंवा त्यांना समजून घ्यायची इच्छा नाहीये. They are so much involved in that. आणि त्या अंधकारात ते एकदम ग्रासून गेलेले आहेत, एकदम त्यांना तो अंधकारात प्रचंड आवडत They आहे. are losing the ability of thinking correctly. आणि ते चांगले विचारसरणी करायचं ते विसरून गेलेले आहेत. They are not able to think rightly. आणि ते चांगले असे विचार त्यांच्या अंतःकरणात मनात येत नाही. You know, before a small operation or any kind of surgery, the doctor will give a small anesthesia. Depends on the type of the surgery, right? आणि छोटासा एखादा ऑपरेशन असेल आणि ती सर्जरी असेल तर डॉक्टर त्याच्या आधी भुलेचं थोडंसं इंजेक्शन देतात. This particular part, if the surgery is there, he will give the anesthesia. आणि ज्या विशिष्ट भागावरती शस्त्रक्रिया होणार आहे त्या भागावरती भुलीचं इंजेक्शन So देतात. when the person who is being operated or having the surgery, that person will not feel any pain. जेणेकरून ज्या भागावरती शस्त्रक्रिया होणार आहे त्या भागावरती कोणता त्या व्यक्तीला त्रास होणार नाही. Similarly, these people now are so involved and so much under the influence of this darkness, they don't even feel if they stumble, if they fall, if they go to the extent of death. They are continuing to be in the darkness. तसंच आजची जी पिढी आहे, जे तरुण लोक आहेत, काही तरुण लोक आहेत, काही विशिष्ट प्रकारची लोक आहेत, त्यांना या अंधकार आवडतं, या अंधकारात जगायला आवडतं, या अंधकारात त्यांचा नाश झाला, ते पडले, त्यांना लागलं किंवा या अंधकारातच ते मरण पावले तरी त्यांना ते आवडत आहे. You know, Job says in Job chapter 18 verse 5 and 6, he says, indeed the lamp of the wicked is extinguished, the flame of his fire does not glow. Job chapter 18 and verse 5, indeed the lamp of the wicked is extinguished and the flame of his fire does not glow. The light in his tent grows dark and the lamp beside him goes out. योग याचा 18वा अध्याय आणि 5वा आणि 6वं वचन. तरी दुष्टाचा दीप मावळेल, त्याच्या अग्नीची ज्वाला झळकणार नाही, त्याच्या डेऱ्यातल्या प्रकाशाचा अंधकार होईल, त्याला लांबून दिवा विझून जाईल. His lamp will be over. आणि त्याचा जो दिवा आहे तो विझून जाणार आहे. It will not light anymore. आणि त्याचा प्रकाश पडणार नाहीये. The wicked who is continuously influenced and acquainted and used to walk in the darkness, his end is to be perished and to die one day in the darkness. जो कुटील असा व्यक्ती आहे आणि ज्या व्यक्तीला अंधकार आवडतो त्याचा दिवा एक दिवस मावळून जाणार आहे आणि तो त्याच्यातच मरण पावणार आहे. You know, people who are in the dark cell of a prison for months or sometimes maybe for years. आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल, तुरुंगामध्ये एक अंधार कोठडी असते आणि त्या कोठडीमध्ये काही व्यक्तींना, विशिष्ट व्यक्तींना काही दिवसांसाठी, वर्षासाठी तिथे ठेवलं जातं, महिन्यासाठी ठेवलं जातं. And if they are brought out or even the window is open, they are not able to face the light. त्यांना कधी बाहेर आणलं किंवा त्यांची जी खिडकी आहे ती थोडीशी उघडली तर त्याचा जो प्रकाश आहे तो प्रकाश ते सहन करू शकत नाही. Because they are always in the darkness. कारण ते नेहमी ते अंधकारात असतात. Always in the darkness. ते अंधकारात असतात. We need to pray for this perverse and this wicked generation. आणि आपण अशा कुटील पिढीसाठी, विपरीत पिढीसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करण्याची They have lost the capacity to face the light. आणि त्यांनी त्या प्रकाशाकडे जाण्याचं जे पाहण्याची क्षमता जी आहे ती गमावून ते बसलेले आहेत. Their thinking ability is getting lost. आणि त्याचा विचार करण्याची जी शक्ती आहे ती कुठेतरी
people say as the age increases, people start forgetting. आणि कोणी असं म्हटलं आहे जसं वय वाढतं तसं आपली स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. When you reach to 40 and after 45 onwards, you start forgetting the numbers. आणि 40 आणि 45 नंतर तुम्ही आकडे विसरायला सुरुवात होती असं कोणीतरी म्हटलंय. And you start forgetting the names of the people. आणि तुम्ही लोकांची नावं पण विसरायला सुरुवात होते. That is a sign that you are getting older now. हे एक साईन आहे की तुम्ही आता वृद्ध होत आहात, म्हातारे होत आहात. This generation, perverse generation, this crooked generation have lost their ability to think correctly, and that's the reason we have a responsibility now. आणि आजची जी कुटील पिढी आहे किंवा विपरीत पिढी आहे ते विचार करण्याची शक्ती गंवत आहे आणि म्हणूनच आज तुमचं आणि माझं एक काम आहे की आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. You know the story about William Carey. आणि तुमच्या सर्वांना विल्यम कॅरी माहिती असतील. And you know William Carey, the great man of God who came with his children and with his wife in 1793 in India. आणि देवाचे महान असे सेवक जे होते ते 1793 या सालामध्ये ते भारतामध्ये आले होते त्यांच्या 4 लेकरांना घेऊन पत्नी बरोबर. And when he came to India, he saw so many dangerous things were also happening those days. आणि जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी भारताची ज्या परिस्थिती पाहिली तेव्हा अवतीभोवती खूप काही ठिकाणी खूप भयानक अशी परिस्थिती होती. Wrong rituals were followed. आणि चुकीच्या परंपरा पाळल्या जात होत्या. And it was, there were wrong practices were being followed which were dangerous for the human being. आणि मनुष्यासाठी धोकादायक अशा गोष्टी अशा परंपरा पाळल्या जात होत्या. When he saw that, he was so concerned about the people. आणि जेव्हा हे सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांना लोकांबद्दल कळवळा वाटला. He didn't waited as he saw the things and let it happen. He didn't waited. He was not a waiting and watcher person. आणि ते तिथे थांबले नाही की या गोष्टी निघून जातील फक्त आपण बघायची भूमिका घेऊ आणि या परिस्थिती नंतर बदलतील. I am a foreigner, whether people will accept me, not accept me, whether people will follow, what I have to do, he didn't thought about all this. मी एक परदेशी व्यक्ती आहे, कोणी माझं ऐकेल नाही ऐकेल, माझ्या मागे चालेल नाही चालेल, या सर्व गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही. Because when he came, there were very dangerous, way of funerals. आणि The funeral practices during those days were very, very dangerous, very cruel. आणि त्यावेळेस जेव्हा ते आले तेव्हा जे मयत करायची जी पद्धती होत्या त्या खूप भयानक अशा होत्या. There was also the practice of sati. आणि त्यावेळेस सती पिढा जी होती, सती परंपरा जी होती ती चालू असायची. And people were going through hard times, especially the poor people. आणि जे गरीब लोक होते ते खूप कठीण समयातून जात होते. There was a lot of darkness that he noticed in the lives of the people. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप अंधकार आहे हे त्यांनी बघितलं. But he didn't do a job of an ordinary person by just looking at it and watching it. आणि एक सर्वसाधारण व्यक्तीसारखं फक्त बघून ते सोडून द्यायचं असं त्यांनी केलं नाही. He brought the light of Jesus into the lives of the people by sharing the good news, by sharing the gospel to them. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणलेला आहे. ते फक्त बघत बसले नाही तर येशू ख्रिस्ताचं शुभ वर्तमान त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांच्यापर्यंत ते प्रकाश घेऊन And whatever wrong things were happening, he opposed that, he resisted that in a right way, and he tried to bring the change. आणि चुकीच्या ज्या प्रथा चाललेल्या होत्या त्याच्या विरोधात एक चांगल्या पद्धतीने ते गेलेले आहेत आणि ते संपूर्ण बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणलेला आहे. So when I have so much of light in me, आणि जेव्हा माझ्या जीवनामध्ये एवढा सारा प्रकाश आहे, when light brings wisdom in me, आणि जेव्हा प्रकाशाने माझ्या जीवनामध्ये ज्ञान आणलेलं आहे, when the light is giving me a joy of the Lord, आणि त्या प्रकाशाने देवाचा आनंद माझ्या जीवनामध्ये आणलेला आहे, how can I see somebody dying in the foolishness? तर मी कसं
एखादा व्यक्ती मूर्खपणात मरत आहे ते मी बघू How I शकतो. can see somebody is dying in the darkness of sorrow of life. आणि त्या अंधकाराच्या दुःखामध्ये एखादा व्यक्ती मरत आहे हे मी कसं How बघू I can शकतो. see somebody is being dragged by the evil into the hell. आणि त्या सैतानाने त्याला खेचून त्या दलदलीच्या चिखलामध्ये टाकलेला आहे, नरकात टाकलेला आहे किंवा तो नरकात त्याला ओढत आहे हे मी कसं बघू शकतो. Can we see that? आपण हे बघू शकतो का. We cannot be just waiting and watching people. आपण फक्त ते बघायची भूमिका घेऊ शकत नाही. That's why Apostle Paul is saying in Philippians, म्हणून प्रेषित पौल फिलिपीकरास पत्राच्या लिहित आहे. and he says in the second part of the word from second chapter 2 and the verse 15, second part, he says that in the midst of the crooked and perverse generation among whom you shine as the light of the world. आणि पौलाचे फिलिपीकरास पत्र याचा दुसरा अध्याय 15व्या वचनाचा दुसरा भाग, त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. Our role is not to have all the light and sit in one corner. आणि आपली कामगिरी काय आहे की सर्व प्रकाश आपल्याकडे घ्यावा आणि आपण एका ठिकाणी बसावा असं नाही. Bible says that nobody puts a lamp under a cover. आणि शास्त्र असं सांगतं की दिवा कोणी मापाखाली ठेवत नाही. Nobody will do that. कोणी ते करत नाही. Even a foolish will not do that. एखादा मूर्ख पण व्यक्ती तसं करत Today नाही. you and me have received so much of light from the word of God. आज तुम्ही आणि मी त्या वचनाद्वारे देवाचा प्रकाश खूप सारा The मिळवलेला आहे. question is, what are you doing with that light? पण आज प्रश्न हा आहे की तुम्ही त्या प्रकाशाचं करता Oh, का? around me there are so many in darkness. आणि माझ्या अवतीभोवती अनेक लोक अंधकारात Oh, आहेत. around me there are so many in darkness and preferring to be in darkness. आणि माझ्या अवतीभोवती असे लोक आहेत जे अंधकारात आहेत आणि त्यांना तो अंधकार आवडत आहे. Oh, around me are people who are in darkness, preferring them to be in darkness till the end of their lives. आणि माझ्या अवतीभोवती असे लोक आहेत ज्यांना अंधकार आवडतो, त्या अंधकारात राहायला आवडते, त्या अंधकारात मरण्याची त्यांची इच्छा आहे. People are dying around us आणि in darkness. आपल्या अवतीभोवती जे लोक आहेत ते अंधकारात मृत्यू पावत आहेत, मरत They आहेत are perishing. आणि त्यांना ती शिक्षा ते भोगत आहेत. Sampradaya. Satan is trying to pull them, drag them to the hell. त्या अंधकारात ते संपत आहेत आणि सैतान त्यांना त्या नरकाकडे ओढत आहे. What are you doing about it? पण आज आपण काय करतो. What are you doing about it? आपण त्याच्यासाठी काय करतो. You know, the life story of William Carey is titled by A Candle in Dark. आणि A Candle in Dark. विल्यम कॅरी जे आहे त्यांचं एक पुस्तक आहे, त्यांचं जे जीवन चरित्र आहे त्याच्याविषयी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे प्रकाशात एक मेणबत्ती. A Candle in Dark. प्रकाशात अंधकारात एक मेणबत्ती. You can play the role of a candle in this darkness. आणि तुम्ही या अंधकारामध्ये एक मेणबत्तीचं काम करू शकता. You will say that, oh, I am not as big as a halogen lamp. आणि तुम्ही असं म्हणत असाल की मी एखाद्या हॅलोजन सारखा नाहीये. I don't have so much of, glow or so much of light or so much of power as a high voltage power. आणि कदाचित तुम्ही असा विचार करत असाल की माझ्यामध्ये तो ग्लो नाहीये, माझ्यामध्ये तो तेवढा प्रकाश नाहीये किंवा माझ्यामध्ये ते तेज नाहीये की या सर्व अंधकार मी माझ्याकडून But you can use the light that you have as a candle. पण तुमच्याकडे जो मेणबत्तीचा प्रकाश आहे त्या प्रकाशाद्वारे पण तुम्ही तो अंधकार दूर If करू this is a शकता. candle in my hand, जर हे माझ्याकडे मेणबत्ती आहे the light that I have in my candle can burn the light of her. आणि माझ्याकडे जी मेणबत्ती आहे त्या मेणबत्तीच्या ज्योतीने मी दुसऱ्याची मेणबत्ती प्रज्वलित करू शकतो. And then the second can go to the third, and the third can be the fourth, and the fourth, and naturally hundreds and thousands and million can be walking in light, isn't it? आमेन, आमेन. जो माझ्याकडे जी मेणबत्ती जी आहे, जिच्यामध्ये ज्योती आहे, त्या ज्योतीद्वारे मी दुसऱ्याची ती प्रज्वलित करू शकतो. आणि अशी करत करत आपण एकमेकांची जी मेणबत्तीची ज्योती ती प्रज्वलित करत गेलो तर हजारो असे मेणबत्ती प्रज्वलित होणार आहे आणि त्याचा प्रकाश अवतीभोवती सर्व ठिकाणी पसरणार आहे. Apostle Paul is saying you are called to shine. You are called to shine as lights in the world. आणि प्रेषित पौल असं सांगत आहे की तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे ते अंधकारात प्रकाशित होण्यासाठी, या जगाचा प्रकाश You are होण्यासाठी. called to
to shine as lights in the world. आणि या जगात प्रकाशित होण्यासाठी तुम्हाला बोलवलं गेलं Are आहे. you ready? तर तुम्ही आज तयार आहात का? Don't worry about the size. Don't worry about the quantum. Don't worry about any other thing. Just be ready to go with the candle that you have and burn somebody else's candle. तुमच्याकडे किती प्रकाश आहे याची काळजी करू नका. तर तुम्ही तुमची ती मेणबत्ती जी आहे जी प्रकाशित आहे ती घेऊन तुम्ही पुढे चाला, जेणेकरून तुम्ही दुसऱ्याला ती प्रज्वलित करून त्याच्या जीवनामध्ये तो प्रकाश आणू शकता. Proverbs chapter 4 and verse 18. Proverbs chapter 4 and verse 18, it says, "But the path of the just is like shining sun, that shines ever brighter unto the perfect day." Proverbs chapter 4 and verse 18. But the path of the just, means righteous, is like the shining sun that shines ever brighter unto the perfect day. नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 18वे वचन. परंतु धार्मिकाचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. We saw the path of the wicked. आणि आपण कुटील लोकांचे मार्ग पाहिलेला आहे. They prefer to be in darkness. त्यांना अंधकारात राहायला आवडतं. God has chosen and God has invited us and God has given us this opportunity to now to have light in us. आणि देवाने आपली निवड केलेली आहे, देवाने आपल्याला बोलवलं आहे आणि त्याचा प्रकाश आपल्यामध्ये आहे. Now since we have the light with us, आणि जसा प्रकाश आपल्यामध्ये आहे, now we are walking in the light आणि जसं आपण त्या प्रकाशात चालत आहोत, and now we are moving ahead in light. आणि जसं आपण प्रकाशात पुढे चालत आहोत, God has given us the mandate. God has given us the responsibility to shine in this world with the light. आणि देवाने आपल्याला कार्य दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे की या जगामध्ये आपण प्रकाशाप्रमाणे प्रज्वलित व्हायला पाहिजे किंवा प्रकाशाप्रमाणे राहायला पाहिजे. As we are coming to the conclusion, to the end of this message, आणि या मेसेजच्या आपण शेवटाला आलेलो असताना we will read one scripture and then we will close this message. आपण शेवटचं वचन वाचू आणि त्याच्यानंतर आपण संपून टाकू. Matthew chapter 5 verse 15 and 16. Matthew chapter 5 and verse 15 and 16, it says that, "Nor do they lit a lamp and put it under a basket, but on a lampstand. It gives light to all who are in the house. Let your light so shine before men that they may see your good work and glorify the Father in heaven." मत्तेयचा 5वा अध्याय आणि 15वे वचन. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवटाणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. Amen. Amen. God is expecting His people now not just to walk in light but to shine in light. आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी फक्त त्या प्रकाशात चालू नये, तर त्या प्रकाशाप्रमाणे उजळीत व्हावं, प्रकाशित व्हावं. He is not looking for people only to walk in light and to be selfish believers with the light that God has given. आणि देवाची अशी इच्छा नाही की त्याच्या लोकांनी त्या प्रकाशात स्वकेंद्रित असं राहावं, स्वार्थी होऊन राहावं. Only my light for myself. आणि माझा प्रकाश फक्त माझ्यासाठी असं स्वार्थी होऊन राहावं असं देवाची इच्छा नाहीये. Small children will always do that. Oh, it's my candy, it's my chocolate, it's my plate, it's my cake. आणि बऱ्याच वेळा लहान लेकरं असे करतात की माझं चॉकलेट आहे, हा माझा केक आहे आणि माझी वस्तू आहे. Sometimes we believers, at the age of 50, at the age of 60, at the age of 70, are acting like small kids. कधी कधी आपण विश्वासणारे, आपण 40, 50, 60, 70 वर्षाचे असतो आणि आपण पण असंच करतो की हा प्रकाश माझा आहे, माझ्यापर्यंत. What are we trying to do, आपण काय करायचं We are trying to keep प्रयत्न the light under a cover. आणि आपण काय करायचा प्रयत्न करतो, तर आपण तो दिवा जो आहे तो मापाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो. It will be no use. तर त्याचा काहीच उपयोग होणार The नाही. lamp has to keep on a lampstand. आणि जो दिवा आहे तो त्या दिवठणीवरतीच ठेवला पाहिजे. Then only it will shine and it will give light to all. आणि तेव्हा जेव्हा तो दिवा आपण दिवठणीवरती ठेवू तेव्हा तो संपूर्ण घराला, खोलीला Let your light so shine. तर तुमचा प्रकाश एवढा प्रकाशू द्या.
Let your light so shine आज तुमचा प्रकाश एवढा प्रकाश द्या so that people looking at you may glorify the God that you are serving. आणि जेव्हा लोक तुमच्याकडे बघतील तेव्हा तुम्ही ज्या देवाची सेवा करता तो देव उंचावला जाईल. Hallelujah. People will get attracted to God because of the shine that you have from God. आणि तुमच्याकडे जो देवाद्वारे आलेला प्रकाश आहे त्याच्याद्वारे लोक तुमच्याकडे केंद्रित होऊ द्या. You and me as a believer doesn't have a capacity to have our own light. आणि तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहे ते आपण स्वतःसाठी स्वतः प्रकाश निर्माण करू शकत We नाही. are not the creator of light. कारण आपण प्रकाशाचे निर्माण करते नाहीये. Whatever light we have, जो काही प्रकाश आपल्यामध्ये आहे that is from Him. तो त्या देवाकडून आहे. And His light is coming on us, and that's the reason the light that we have now, the reflecting light that people are seeing, which is from God. जो प्रकाश आपल्यामध्ये आहे तो प्रकाश त्या देवापासून आपल्याला आहे आणि तो प्रकाश प्रतिबिंब लोक आपल्यामध्ये बघत आहेत. People are looking at the reflective light in you, not your light. आणि लोक जो प्रकाश तुमच्यामध्ये बघत आहे तो देवाने दिलेला प्रकाश आहे त्याचं प्रतिबिंब ते बघत आहेत. When you look into the mirror, you see your reflection in the mirror. आणि जेव्हा तुम्ही आरशामध्ये बघता तेव्हा तुमचं प्रतिबिंब त्या आरशामध्ये तुम्हाला दिसतं. Similarly, people are looking at the light which is not your light, but the light that is coming from पण God. जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात तो प्रकाश तुमच्यातला बघतात तो प्रकाश तुमचा नाहीये तर तो देवाकडून आलेला प्रकाश आहे त्याचं प्रतिबिंब लोक तो बघत असतात. So when they look at you, they see, wow, what a shine, and then they look up and they say, oh, this is the source of this shine. आणि जेव्हा लोक तुमच्याकडे बघतात तेव्हा म्हणतात किती सुंदर असा प्रकाश आहे याच्यामध्ये. पण हा प्रकाश जेव्हा ते वरती बघतात तेव्हा ते म्हणतात की हा प्रकाश देवाकडून आलेला आहे. Let your light so shine. तर आज तुमचा प्रकाश एवढा झळकू द्या. What is the light that God is looking for in you to shine? आणि कोणत्या प्रकारचा प्रकाश आज तो प्रकाशित झाला पाहिजे अशी देवाची Your इच्छा loving आहे. nature, तुमचा प्रीतिमय जीवन, your good attitude, तुमचा चांगुलपणा your righteous nature, आणि तुमचे धार्मिक स्वभाव, your humble nature, आणि तुमचं जे नम्र स्वभाव, your obedience towards God, आणि तुम्ही देवाशी केलेलं आज्ञा पालन, your loving nature. तुमचं प्रीतिमय असं जीवन. These are the things that will shine, and God expects you is to shine from your life. अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामधून तुमचं जीवन प्रकाशित झालं पाहिजे आणि असा प्रकाश देव इच्छित आहे. God is looking for the people. God is looking for those people especially who will shine His light via their lifestyle. आणि देव आज अशा लोकांच्या शोधामध्ये आहे की त्याचा प्रकाश त्या व्यक्तीवरती पडेल आणि तो प्रकाश घेऊन सर्व ठिकाणी फिरेल. You know, when Stephen, the first disciple, the first person who was killed after Jesus Christ, when he was in that pit, and when people have tortured, when people have beaten him, आणि स्टेफन जो आहे जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता आणि येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर ते उठल्यानंतर सर्वात पहिला जो ज्याला शिक्षा मिळालेली आहे मारला गेलेला आहे तो म्हणजे स्टेफन आहे. and when Stephen was into that pit, आणि स्टेफनला जेव्हा त्या खड्ड्यात टाकण्यात आलं he was tortured, he was beaten, he was bleeding, he was wounded all over. आणि त्याला खूप मारण्यात आलं होतं, त्याच्यावरती खूप घाव करण्यात आलेले होते, त्याला खूप छळण्यात आलं होतं. Even you know, his ribs and many parts of his bones of his body were broken. आणि त्याच्या शरीरातले अनेक असे हाडं तुटलेले होते. त्याला दगड मारण्यात आलं होतं, त्याच्या शरीरातून खूप असं रक्त वाहण्यात आलं होतं. But during that time, one powerful thing was demonstrated by this man of God, that is Stephen. पण या भयंकर परिस्थितीमध्ये पण एक सामर्थ्यशाली गोष्ट झालेली आहे ती त्या स्टेफनाच्या बाबतीत झालेली आहे. When the people are looking at this bleeding, wounded, broken Stephen, आणि जेव्हा लोकांनी या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्टेफनाला बघितलेला आहे, ज्याचे हात पायाचे हाडं तुटलेले आहेत, ज्याला खूप जखमा झालेल्या आहेत, अशा स्टेफनाकडे जेव्हा लोकांनी बघितलं, you know, when people looked at him, his face was shining. आणि जेव्हा लोकांनी त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून एक तेज येत होतं.
people were surprised. The people who who harmed him, who had beaten him, they were surprised to look this shine, this glow, this light on his face. आणि जेव्हा ज्या लोकांनी त्याला छळलं, ज्या लोकांनी त्याला मारलं, ज्या लोकांनी दगडमार केली, अशा रक्तबंबाळ केलं, अशा लोकांनी जेव्हा स्तेफनाकडे पाहिलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं, कारण त्याचा चेहरा जो होता तो प्रकाशित झालेला होता, तेजोमय झालेला होता. People were surprised. आणि हे सर्व बघून लोकांना आश्चर्य वाटलं. It doesn't matter what situation you are. आणि आज तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असू द्या, It doesn't matter that how your life is going on. तुमचं जीवन कुठल्या प्रकारे चाललेलं आहे, Financially you are low or down, emotionally you are low or down, that's not important. आर्थिक दृष्ट्या तुमची परिस्थिती कमी जास्त असू द्या किंवा भावनिक दृष्ट्या तुम्ही कमी जास्त असू द्या, But if you are connected with God, पण तुम्ही जर देवाशी जोडले if गेलेले you आहात have started and taken a decision to walk in the light of God, आणि जर तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या देवाच्या प्रकाशात चालण्याचा, and if you have received the light of God, आणि जर देवाचा प्रकाश तुम्ही स्वीकारला आहे, 101% you will shine. तर 100% तुम्ही प्रकाशित होणार आहात. 101% your light will shine. 101% तुमच्या जीवनातला प्रकाश सर्व ठिकाणी प्रकाशित होणार आहे. No power on this world have the ability to stop the shine and the light that God has given you. आणि जगात असं कुठल्याही प्रकारचं सामर्थ्य नाहीये जे तुमच्यामध्ये जो प्रकाश आहे, जे तुम्हाला प्रकाशित करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. Let your light so shine that looking at your life, looking at your light, people will be attracted to God and God will be glorified. आणि तुमचा प्रकाश असा जगामध्ये झळकू द्या की तुमचा प्रकाश बघून लोक त्या देवाकडे, त्या स्वर्गीय देवाकडे आकर्षित होतील. Hallelujah. How many of you want to be the reason that other people will look at you and God will be glorified? आणि तुमच्यापैकी किती जणांची अशी इच्छा आहे की लोकांनी तुमच्याकडे बघावं, तुमच्यातला प्रकाश बघावा आणि तो देव तुमच्याद्वारे गौरवला जावा. You know, the last example we will give and we will start the next service immediately after this service. आणि शेवटचं उदाहरण देऊन पुढची सभा लगेच चालू होणार आहे. You know, there is a lighthouse. आणि एक लाईट हाऊस आहे. And a lighthouse is known as a lighthouse not because of its construction, not because of just because of its size, but it is known as a lighthouse because it has a light in that lighthouse. आणि लाईट हाऊस तुम्ही बघितलं असेल तर लाईट हाऊस चा आकार काय आहे, किती मोठा आहे, त्याच्यापासून ते ओळखलं जात नाही. तर लाईट हाऊस त्याच्यामध्ये असलेला छोटासा जो प्रकाश आहे, छोटासा जो बल्ब आहे, त्याच्यामुळे तो ओळखला जातो. And that light is the light which attracts people. आणि तो जो प्रकाश आहे तो प्रकाश लोकांना त्याच्याकडे अट्रॅक्ट करतो. And because of that light in that lighthouse, the ship, the airplanes get the direction. आणि त्या लाईट हाऊस मुळे जे जहाज आहे, जे विमान, त्या लाईट हाऊस मधल्या लाईट मुळे जो जहाज आहे, विमान आहे, त्याला कळतं की इथे एक लाईट हाऊस आहे. And they get a direction. आणि त्यांना मार्ग मिळतो. We are the light of the lighthouse. आपण त्या लाईट हाऊस मधला एक लाईट आहोत, एक प्रकाश आहोत. We are the reason for right direction which comes from God for this perverse and crooked generation. आणि जी कुटील पिढी आहे, विपरीत पिढी आहे, या पिढीसाठी आपण एक प्रकाश आहोत आणि त्यांना आपण देवाच्या प्रकाशात घेऊन जाण्यासाठी एक कारण आहोत. Amen. Are you excited? तुम्ही सर्व उत्साही Are you आहात. ready to shine? तर तुम्ही आज प्रकाशित होण्यासाठी तयार आहात का? I'm sure that God is blessing you and God is going to continue to bless you in the days to come. आणि माझा विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही या वचनाद्वारे आशीर्वादित झालेले आहात आणि येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण होणार आहात. Before we close this service, आणि सभा संपवण्याआधी I would like to tell you one more time. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मला एक गोष्ट सांगायची आहे. Immediately after this service at 11:30, in another 5 minutes, we are going to have Bishop Christy Lazarus Govinsamy from South Africa. आणि सभा संपल्यानंतर पुढची सभा जी आहे आणि त्या सभेमध्ये विशिष्ट गेस्ट आपण बोलवलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे बिशप क्रिस्टी लाझरस गोविंदस्वामी आणि ते या पुढचा जो सभा आहे ती घेणार आहेत. We are not going to have worship. We are not going to have any other program in that. We are just going to have a powerful word from the servant of God. स्तुती, आराधना, भाषांतर नसणार आहे.
फक्त देवाचं वचन ते फक्त इंग्लिश मध्ये असणार आहे. So stay tuned, receive the word and get empowered. आणि आमच्या बरोबर जोडले जा, एकत्रित व्हा, तुमच्या मित्र परिवारांना शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या वचनाद्वारे आपण सर्वजण आशीर्वादित होऊ. And this message will be, broadcasted on our ECOG page. आणि हा जो मेसेज आहे तो ECOG पेज वरती पण तुम्हाला बघायला मिळेल. So you can, and we will also share it on my page, that is Satish Karshane's page. आणि पास्टरांच्या पेज वरती पण ते तुम्हाला बघायला मिळेल. ते पेज तुम्हाला माहितीच आहे, सतीश खर्चने. You can also share it immediately and let other people be blessed by this message. आणि येणारं वचन जे आहे 11:30 वाजता ते तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून इतर लोक पण तुमच्याद्वारे आशीर्वादित May God bless you, and as we close, let's have a word of prayer. आणि देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आणि ही सभा संपण्याआधी त्याचा समाप्ती आपण प्रार्थनेने करूया. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या दयेच्या We thank you so much. देवा तुझे धन्यवाद We thank you so much. धन्यवाद देवा. Father God, because you are a God who gave us the light. आणि देवा तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू प्रकाश आमच्या You जीवनात have changed our life of darkness to a life of light. आमच्या अंधकारात जीवन तू बदलून टाकलं आणि आम्हाला तू प्रकाशात आणलं, त्याबद्दल तुझे आभार. Father God, let our light shine. देवा आमचा प्रकाश प्रकाशित होऊ दे. Father God, I pray for all those people, O Lord, in the name of Jesus, bless them and let their light shine, O God. सर्व लोकांना तू आशीर्वादित कर आणि त्यांचा प्रकाश प्रकाशित होऊ दे. Father God, use them mightily. आणि अद्भुतरित्या तू त्यांना उपयोगात Heal them in the name of Jesus. येशूच्या नावात तू त्यांना आरोग्य Bless दे. them in such a way that they be a blessing for many others. त्यांना अशा प्रकारे तू आशीर्वादित कर, जेणेकरून ते अनेक लोकांना आशीर्वादित Anoint करतील. them. त्यांचा अभिषेक कर, Fill them with your power. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना भर. Father God, and let all your divine blessings and benefits be filled in their lives. आणि त्यांच्या जीवनामध्ये तुझे दैवी आशीर्वादांची रेलचेल कर. In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो. Amen. Hallelujah. Thank you very much, and stay tuned to watch the powerful message of Bishop Christy Lazarus Govind-Swami. धन्यवाद. आणि आपण ट्यून राहूया, जेणेकरून पुढचा जो मेसेज आहे तो 11:45 तुम्हाला बघायला मिळेल. आणि साऊथ आफ्रिकेचे जे पास्टर आहेत, बिशप क्रिस्टी लाझरस गोविंद-स्वामी, त्यांचा मेसेज तुम्ही बघण्यासाठी उत्साही राहा, आनंदी व्हा. विशेष करून आपल्या अंतःकरणाची तयारी करून तुम्ही तिथे बसा. Your level of spiritual life will not remain the same after you hear this आणि message. तुम्ही हा मेसेज ऐकल्यानंतर, हे वचन ऐकल्यानंतर तुमची आध्यात्मिक जीवनाची जी पातळी आहे ती तशीच राहणार नाहीये, तर ती अधिक आणि अधिक वाढणार If आहे. you want to go to a deeper and a more higher level, deeper and a higher level in the Word of God in your spiritual life, you are sure that I request you that you should watch this message. आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तुम्हाला अधिक खोल आणि उंच जायचं असेल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पुढच्या जी सभा आहे ती अटेंड करा, जेणेकरून तुमच्या जीवनाचं आणि आध्यात्मिक जीवनाचं विशेष करून परिवर्तन होणार आहे. Thank you all for joining with us for the first service. आणि पहिल्या सभेला तुम्ही सर्व एकत्रित आला, त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचे आभार. May God bless you and enjoy the second service and enjoy your Sunday. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. पुढच्या सभेचा तुम्ही सर्व आनंद घ्या आणि या रविवारचा पण तुम्ही आनंद घ्या. On Wednesday evening at 8 p.m. we are going to come on Ministry of Christ page. आणि बुधवारी जे आहे मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट पेज वरती आम्ही येणार आहोत. Who can this be? Part 2 message will be given. आणि हा आहे तरी कोण याचा भाग दुसरा त्या पेज वरती तुम्हाला ऐकायला मिळेल. So if you are free on Wednesday, you are most welcome to come on Ministry of Christ page and enjoy the sermon there. मिनिस्ट्री ऑफ क्राइस्ट पेज वरती बुधवारी तुम्ही या, वेळ काढून या आणि वचनाद्वारे तुम्ही आशीर्वादित व्हा. May God bless you. Thank you very much. देव तुम्हाला आशीर्वादित करो.